कमी साहित्यात आणि कमी तेलात 1 वाटी रवा घेतलेला आहे. एका भांड्यात काढायचा. त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं. सगळं मिक्स करायचं. 2 मिनटं ठेवायचं आणि परत वरती सगळं मिक्स करून झाल्यानंतर ते पाणी ओतून काढायचं. वरती पाण्याचे जे असते ते सगळं पाक ओतून काढायचं आणि त्यामध्ये 1 पाऊण वाटी दही घालायचं. म्हणजे आपण जास्त वेळ ठेवणार नाही, त्यामुळं आंबूस पण आला की मस्त लागते. दही घालायचं. दही घालून सगळं मिक्स करायचं. पूर्ण सगळीकडे मिक्स झालं पाहिजे. पहिल्यांदा थोडं गुठळी नाही राहिले पाहिजे. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होतं मुलांच्या टिफिनला. आता सगळं मिक्स झालेलं आहे. आता नमक टाकलेलं आहे. नमक टाकून परत सगळं मिक्स करायचं. पूर्ण सगळीकडे नमक लागलं पाहिजे. आणि झाकण लावायचं. 15-20 मिनटं ठेवून द्यायचं. आता 20 मिनटं झालेले आहेत. रवा पण थोडा फुललेला आहे. आता यामध्ये कांदा, टमाटर आणि गाजर किसून घेतलेलं आहे. मिरची आवडत असली तर मिरची पण घालू शकता, पण लहान मुलांना तिखट खात नाहीत त्यामुळं मी नाही टाकलेले. आणि आपल्याला आवडतात त्या भाज्या आपण टाकू शकतो याच्यात. सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. भाज्या टाकून सगळं मिक्स करायचं. भाज्या सगळ्या मिक्स झाल्या पाहिजेत. पूर्ण सगळं खालून वर पूर्ण सगळं एकजीव झाला पाहिजे सगळ्याच. परत 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. तवा उघडून त्यात 1 पाव चमचा सोडा टाकायचा. आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं. सोडा टाकल्यानंतर एकदम फास्टमध्ये मिक्स करायचं सगळीकडं सोडा लागला पाहिजे. आता सगळीकडे मिक्स झालेलं आहे. मी इकडं आप्पेचा तवा घेतला आहे, गॅसवरती ठेवला आहे. 1-2 मिनटं अगोदर ठेवला होता. तर त्यामध्ये तेल सोडायचं. तेल जास्त नाही लागत, 1 थेंबच लागतं तेल. चम्मचनं सगळीकडे
आता तेल टाकलेलं आहे. आता परत धरायचं, सगळीकडे मिक्स करायचं म्हणजे पूर्ण चव त्या गोलमध्ये पूर्ण लागतं. आता यामध्ये आपण एक चम्मच बॅटर टाकायचं. पहिल्यांदा साईडने घालायचं, मग एकदम मध्ये घालायचं नाही, कारण मध्ये जास्त हीट असते त्यामुळं. साईडने टाकून झालेलं. आता लास्टला मध्ये घालायचं. आता सगळं टाकून झालेलं आहे. याला झाकण लावायचं 1-2 मिनटं. कमी गॅसवरती एकदम लो मिडियमवरती झाकण लावून ठेवायचं. बघा कसे फुललेले आहेत. आता ह्याला पलटी करून घ्यायचं. पहिल्यांदा मधले आता करायचे, कारण मध्ये जास्त हीट असते त्यामुळं थोडे पण चिपकत नाहीत, एकदम निघतात असे. असे पण खाऊ शकतो, पण चटणी पण करायची आहे थोडी. लहान मुलं तर असेच खातात वाळे. आता सगळे पलटी करून झालेले आहेत. थोडंसं साईडला बॅटर पडलं होतं. आता याच्यावर 1 मिनटं ढाकण लावायचं, म्हणजे दुसऱ्या साईडने पण भाजून निघतात. आता झालेलं आहे. त्या एका प्लेटमध्ये काढायचं. लगेच निघतात. आता तिकडं तेल टाकायला लागत नाही. आता असेच आपण दुसरी बॅच पण करून घेणार आहे. दुसऱ्या बॅचला पण परत थोडंसं तेल घालायचं. जास्त नाही लागत, 1 थेंब.
परत त्याच्यात सगळ्यात बॅटर घालून घ्यायचं. आता मध्ये घालायचं. सगळीकडे बॅटर घालून झालं आहे. आता याला परत 2 मिनटं ढाकण लावायचं. ढाकण काढले बघा, किती मस्त फुगलेत. आता आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे. सगळं पूर्ण काढून घ्यायचं. शेंगदाणे घेतलेत, एक मिरची टाकायची, लसूण आणि कोथिंबीर. मिरची टाकली, कोथिंबीर टाकायची आणि नमक घालायचं आणि थोडं बारीक ग्राइंड करून घ्यायचं. पाणी का टाकायचं थोडंसं. बघा आपली चटणी आणि आप्पे तयार आहेत. या तुम्ही पण खायला. किती मऊ लुसलुशीत झालेत. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला झटपट नाश्ता दाखवणार आहे.